नमस्कार मित्रांनो, आज आपण लिब्रे ऑफिस या ॲप्लिकेशनचं कॅल्क हे ॲप्लिकेशन बघणार आहोत. बघा, लिब्रे ऑफिसमध्ये जसं रायटर असतं, कॅल्क असतं, त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रेस पण आहे. तसं एक सॉफ्टवेअर आहे ज्याचा उपयोग तुम्ही मॅथमॅटिकल वर्क करण्यासाठी, जसं की बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, फॉर्म्युले यूज करायचे, मार्कशीट तयार करायचं, त्यानंतर रिझल्ट बनवायचे, असं काही काम तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग होतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये याला एक्सेल असं म्हटलं जातं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल. लिब्रे ऑफिसमध्ये याला कॅल्क असं म्हणतात. काय? कॅल्क या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्हाला एक स्क्रीन दिसेल इथे. या स्क्रीनला कॅल्क असं म्हणायचं. जसं की तुम्ही रायटरमध्ये गेलात तर रायटरमध्ये तुम्हाला एक ब्लँक पेज दिसतं, त्याला आपण डॉक्युमेंट असं म्हणतो. आता यामध्ये बघूया आपण, हे स्क्रीनचा आपण अभ्यास करूया. जसं टायटल बार आहे, मेनू बार आहे, स्टँडर्ड टूल बार आहे, फॉर्मॅटिंग टूल बार आहे. त्यानंतर नंबर 1 इथे आता नवीन एक ऑप्शन आलेले फॉर्म्युला बार म्हणतात त्याला. इथे फॉर्म्युला यूज करण्यासाठी फॉर्म्युला. आता बघूया आपण हे आडव्या रेषा, उभ्या रेषा काय असतात त्याच्याविषयी माहिती बघूया. जे उभे असतात दॅट इज कॉल्ड द कॉलम. ए कॉलम, सध्या कोणत्या कॉलमवर सिलेक्ट केलं मी, दॅट इज कॉल्ड द ए कॉलम. बी कॉलम, सी कॉलम, डी कॉलम, लाईक युअर हाऊस कॉलम्स. जसे घराचे कॉलम असतात, घरामध्ये जसं घर बांधतो आपण त्यावेळेस उभे असतात ना, दॅट इज कॉल्ड द उभे आहेत त्याला कॉलम असं म्हणायचं. ई कॉलम, एफ कॉलम, जी कॉलम. मग आता हे कॉलम कुठपर्यंत असतात? आय, जे, के, एल, एम, एन कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला दिसते तोपर्यंत तुम्ही जेडच्या पुढे मग काय येणार? संपलं. मग आपलं ABCD जेडपर्यंतच आहे. पुढे मग कोणता कॉलम असणार आहे? पुढे असणार आहे ए, ए बी. मग असे कुठपर्यंत असणार आहे? जर तुम्हाला असं बघायचं असेल तर लास्ट कॉलम येतो याचा AMJ. त्याचा लास्ट लिब्रे ऑफिस कॅल्कमध्ये आखरीचा कॉलम कोणता येतो? तो येतो AMJ. कुठला कॉलम येतो? AMJ. असे किती कॉलम आहे एका सीटमध्ये? जी पेज आहे या पेजवरती किती कॉलम असतात? 1024 कॉलम्स आर अवेलेबल इन अ लिब्रे ऑफिस कॅल्क. अंडरस्टूड? हां, एका सीटमध्ये तुम्हाला 1024 कॉलम अवेलेबल असतील. लक्षात. हे झालं कॉलमबद्दल माहिती. कळलं? त्यानंतर कॉलमचे नंतर एक आडव्या ओळी येतात. 1 नंबरची लाईन, दॅट इज कॉल्ड द रोज. 2 नंबरची लाईन, 3 नंबरची लाईन, 4 नंबरची लाईन, 5 नंबरच्या, दॅट इज कॉल्ड द रोज. ज्या आडव्या हॉरिझॉन्टल स्वरूपात दिलेल्या आहेत त्याला म्हणतात ओळी किंवा रोज. उभे असतात त्याला कॉलम म्हणतात. ते कॉलम कशामध्ये असतात? अल्फाबेटमध्ये असतात, ABCD मध्ये. आणि जे आडव्या असतात त्याला म्हणतात रोज. आता रोज कशामध्ये दिलेले असतात? रोज एक क्रमांकामध्ये असतात, नंबरमध्ये असते. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. पेपरला क्वेश्चन येतो. लिब्रे ऑफिस कॅल्कमध्ये रोज हे कशामध्ये अवेलेबल असतात? तर रोज हे नंबरमध्ये दिलेले असतात. तर कॉलम हे कशामध्ये अवेलेबल असतात? अल्फाबेटमध्ये. कळलं का? असा 1 नंबरचा कॉलम, 2 नंबरचा कॉलम असं नाही म्हणत. ए कॉलम, बी कॉलम, सी कॉलम असं म्हटलं. कळलं का? आणि हे ठरलेलं आहे, याचं स्ट्रक्चर असंच असणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. तुम्हाला पाहिजे तर नंतर हे टाईप करताना तुम्ही करू शकता, तुम्हाला काय माहिती पाहिजे. कळलं का? मग या ओळींचा आढावा घेतला आपण तर या किती रोज आहेत खाली? 1 नंबर, 2 नंबर. आता कुठपर्यंत दिसेल आपल्याला? 24, 25 असं कुठपर्यंत असणार आहे खाली या पेजवरती? जसं 1024 किती आहेत कॉलम जर आहेत तर ओळी किती आहेत? मग जर ओळी पाहायची असेल तुम्हाला तर 10,48,576 ओळी एका शीटवरती अवेलेबल आहे. 10,48,576 रोज आर अवेलेबल इन लिब्रे ऑफिस कॅल्क. लिब्रे ऑफिस कॅल्कमध्ये टोटल 10,48,576. बघा, तुम्ही आखरीचा जर आकडा पाहिला असेल याच्यामध्ये तर तो 10,48,576 आहे. आणि लास्टचा जर कॉलम पाहिला तर AMJ इथपर्यंत तुमचं काय आहे? सीट आहे. एवढं पेज तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटत. जसं की तुम्ही रायटरमध्ये कॅल्क करताना एक पेज भेटतो A4 साईजचं, की ज्याच्यामध्ये तुम्ही लेटर टाईप करू शकत होता. आता याच्यात तरी एवढं मोठं पेज आहे, याच्यामध्ये कशी माहिती भरायची आहे ते आपल्याला शिकायचं आहे. काम करताना आपल्याला याचा फायदा होणार. आता बघूया आपण, जसं कॉलम आहेत, आडव्या ओळी आहेत, याच्यामधून जो तयार होतो इंटरसेक्शन पॉईंट, दोघांच्या संयोगानं जे बॉक्स तयार होतो कॉलम आणि रो मिळून, दॅट इज कॉल्ड द सेल.
CELL सेल. तुम्ही जे माहिती टाईप करताय ती कशामध्ये टाईप करतोय आपण? सेलमध्ये. सेलमध्ये माहिती टाईप करण्यासाठी F2 चं बटन प्रेस करायचं, कर्सर अवेलेबल होऊन जातो. काय करायचं? F2 किंवा डबल क्लिक करा माऊसने. जसं की मी ते टाईप केलं ADARSS. मग आदर्श टाईप केलं एवढ्या मोठ्या शीटमध्ये 1024 कॉलम आहेत, 3,48,576 ओळी आहेत. एवढ्या याच्यामध्ये तुम्ही तुमचा नाव कोणत्या सेलमध्ये टाईप केलं हे जर फाइंड आउट करायचं असेल तर ते शोधण्यासाठी तुम्हाला त्याला एक सेल ॲड्रेस दिलेला असतो. प्रत्येक सेलला त्याचा स्वतःचा ॲड्रेस असतो. मग सेल ॲड्रेस काय असतो? पहिले त्याचं कॉलमचं नाव घ्यायचं आणि नंतर घ्यायचं आहे त्याचा क्रमांक. जसं की आता मी आदर्श टाईप केलेला आहे, G नंबरचं कॉलम आहे आणि 13 नंबरचं काय आहे? ओळ. मग आदर्श हे नाव कुठे टाईप केलं मी? G13 मध्ये. G13 मध्ये टाईप केलेलं आहे. हे तुम्हाला बघायचं असेल तर इथे बघा वरती, इथे गेल्यावरती जर तुम्हाला पाहिलं इथे ॲड्रेस बारमध्ये नेम बॉक्समध्ये तुम्हाला G13 दिसेल. कळलं? त्यानंतर मी ते आणखी एक शब्द टाईप केलेला आहे SCHOOL. स्कूल हा शब्द कोणत्या याच्यामध्ये टाईप केलेला कोण सांगेल? I-17 मध्ये टाईप केलेलं आहे. पुढे गेलोत मी, इथे टाईप केलं मी DA दादा. दिस वर्ड टाईप इन विच सेल? D60. D कॉलम आणि 16 नंबरचं काय माझं लाईन. अशा प्रकारची तुम्हाला माहिती इथे द्यायची. तू सांग आता सध्या माझा कॉलम कुठे आहे? व्हेरी गुड, E10. तू सांग कॉलम कुठे सध्या? व्हेरी गुड. तू ग? ओके. तू ग? व्हेरी गुड. तू ग? कुठे कॉलम सेल कुठे माझा सध्या? हा सेल कोणतं आहे? काय वरती? एल काय मध्ये? ABCD येते का तुला? हे काय मग? ABCD मधलं कोणतं अक्षर आहे? के. के आहे का? हा, हे के. आणि ही कोणती लाईन आहे? 25. तर काय होईल याचं? K25. K25 मध्ये आपण हे टाईप केले. अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये सेल ॲड्रेस माहीत असणं गरजेचं आहे. आता बघूया आपण याच्यामध्ये काम कसं करायचं आहे. काम करताना लक्षात असू द्या, हे सिलेक्ट करायचं, डिलीट. त्यानंतर याच्यामध्ये याची कॉलमची लाईन कमी जास्त करायची असेल, रुंदी. कॉलमला रुंदी असते. कॉलम हॅव्हिंग द विड्थ अँड रो हॅव्हिंग द हाईट. कॉलमला रुंदी आणि ओळीला हाईट असते. बघा, कॉलमची रुंदी कमी जास्त करायची असेल ते 2 तोंडात बाणाने तुम्ही वाढवू शकता, कमी करता, डिपेंड ऑन यू. तसं ओळीची हाईट कमी करू शकता, वाढवू शकता. 2 तोंडाचा ॲरो येतो बघा, या ॲरोने पकडून तुम्ही कमी जास्त त्याला करू शकता. आज आपण एक नवीन कमांड शिकणार आहोत, ती म्हणजे ॲटोफिल. व्हॉट इज अ ॲटोफिल आणि काय असतं एक्सेलमध्ये नवीन काय तरी शिकायला भेटतं. जसं रायटरमध्ये आपण तर कॉलम तयार केले, रो तयार केले आणि त्याच्यामध्ये माहिती, बेसिक माहिती तयार केली, पण मॅथमॅटिकल वर्क आपण त्याच्यामध्ये केलेलं नाही. आज आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी शिकायचं आहे. म्हणजे मॅथमॅटिकल वर्क कशा याच्यामध्ये होणार आहे ते आपण बघणार आहोत. जसं की आज आपण शिकणार एक नवीन कमांड, दॅट इज कॉल्ड द ॲटोफिल. ॲटोफिल. व्हॉट इज अ ॲटोफिल? ॲटोफिल काय असतं आपण बघूया. फॉर एक्झाम्पल मी तर 1 प्रेस केलंय, तिथं टाकलेलं आहे नेम ADARSS, सॉरी इथे टाकतो देऊळगाव राजा. त्यानंतर इथं टाकलेलं आहे मी SUNDAY संडे. इथे टाकलेलं आहे JANUARY जानेवारी. ओके. आणि इथं टाकलेलं आहे 1 जानेवारी 2025. दोन तोंडाच्या बाणाने मी वाढून घेतलेलं असतं. आता बघा, जसं मी 1 प्रेस केलं, याच्यावरती कोपऱ्यामध्ये गेल्यावर एक अधिकचं ॲडिशन सारखं सिम्बॉल आहे. कळलं का? या सिम्बॉलला पकडायचं आणि खाली ड्रॅग करायचं. जिथपर्यंत तुम्ही ड्रॅग करसाल तिथपर्यंत तुम्हाला क्रमांक आपोआप टाईप होईल. किती नंबरची लाईन आहे बाळा? 6 नंबरच्या लाईनमध्ये 1 टाईप केलेलं. मला इथून माझा जो बॉक्स तयार करायचा आहे, मला टायपिंग करण्याचं काम करायचं, ते कुठून केलेलं आहे मी? 6 नंबरच्या लाईन पासून केलेलं आहे. पण 6 नंबरच्या लाईनमध्ये माझा 1 नंबरची लाईन. कळलं का? हां, मला काय टाकायचं आहे? डिपेंड ऑन यू. म्हणजे तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला कोण्या ठिकाणी काय दाखवायचं आहे. पण त्याचे जे सेटिंग असतात डिफॉल्ट,
ते तुम्हाला बदलायची गरज नाही. आता 6 नंबरची, 7 नंबरची, 1 नंबरची, 2 नंबर कुठल्याही राहिल्यावरती काही माहिती तुम्ही भरू शकता. बघा मला असे नंबर टाईप करायचे होते 100 पर्यंत, मग मी टाईप करत बसणार का 1 2 3 4 5. दुसरी कमांड कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कुठपर्यंत करत बसणार. त्यासाठी इथे एक कमांड वापरली जाते, दॅट इज कॉल्ड द ऑटोफिल. याच्यात अधिकचं चिन्हावरती क्लिक करायचं, ओढायचं ऑटोफिल. जर तुमचा सिरियल नंबर असेल तर ते तो ऑटोमॅटिक ऑटोफिल होईल. नंबर एक नाऊन असेल, देळगाव राजा असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, ते नाव तुम्हाला वारंवार पाहिजे. एखाद्या शाळेचं नाव आहे मोठं, श्री शिवाजी हायस्कूल देळगाव, छत्रपती शिवाजी हायस्कूल देळगाव राजा बुलढाणा, असं फार मोठं नाव आहे. ते नाव तुम्हाला वारंवार 100 मुलांच्या समोर, विद्यार्थ्यांसमोर पाहिजे. मग ते कॉपी पेस्ट करणार का नाही, त्याला अधिकचं बटन असं कोपऱ्यावरती आलं की पकडायचं आणि असं ओढून घ्यायचं. 100 1000 200 जिथपर्यंत तुम्हाला नाव पाहिजे असेल ते सर्व नाव तिथे काय होतात, ऑटोफिल होतात. दॅट इज कॉल्ड द ऑटोफिल. कारण की ते कुठली सिक्वेन्स नाही, असं ठरलेलं आहे का देळगाव राजानंतर चिखली, चिखली नंतर बुलढाणा, बुलढाणा नंतर जालना, असं सिक्वेन्स आहे का नाही. ते एक नाव नाही, त्याच्या पुढे तुम्ही काहीही घेऊ शकता. त्याच्यामुळे जे आहे सेम तसे, पण 1च्या नंतर काय येतं, 2 येतं, 3 येतं, 4 येतं. त्यामुळे ते काय करतं, ऑटोफिल करताना 1च्या नंतरचा क्रमांक घेतं. कळलं का? कारण की एक सिक्वेन्स आहे, नंबरिंग आहे. तसं संडे एक प्रकारचं सायकल आहे, सिस्टम आहे. त्याला जर तुम्ही ऑटोफिल करण्याचा प्रयत्न केला तर तिथे संडे येणार नाही. तिथे काय येणार, संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे, पुन्हा संडे मंडे ट्यूजडे वेनसडे चालूच राहणार. कारण दॅट इज अ सायकल, सिक्वेन्स आहे, एक प्रकारचं ते रुटीन आहे की संडे नंतर मंडे येत असतं, मंडे नंतर ट्यूजडे. जर असे तुम्हाला डे घ्यायचे असेल वारंवार आणि 100-200 लोकांपर्यंत तर ते टाईप करण्याची गरज नाही, तुम्ही साधी ऑटोफिल नावाच्या कमांडने वापरून ते करू शकता. तसं जानेवारी सुद्धा तुम्ही ऑटोफिल करू शकता. याला पकडा, ओढा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. स्पेलिंग मिस्टेक होण्याची गरज नाही. एक स्पेलिंग टाकलं की ऑटोमॅटिक बाकीचे स्पेलिंग तुम्हाला कळलं का. याला म्हणायचं आहे ऑटोफिल. पुन्हा एक बघा, डेट असेल समजा एखादी 1/1/2005 आलं, ते बघा 1/1/2025 पहिला महिना, नंतर दिवस, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, अशा डेट जर घ्यायचं असेल तर ऑटोमॅटिक तुम्ही काय करू शकता, इथे डेट तिथे घेऊ शकता. म्हणजे तारीख सुद्धा तुम्हाला स्वतः मनाने टाकायचं काम नाही. एक तारीख टाकायची, त्याला ऑटोफिल करायचं, बरोबर तुम्हाला सर्व तारीख तिथे. याला म्हणायचं आहे ऑटोफिल. फॉर एक्झाम्पल आपण इथं शॉर्टकटमध्ये JN टाकू, कॅपिटल न टाकतं JN, आणि याला करायचं, ओढण्याचा प्रयत्न करा, ऑटोफिल करण्याचा प्रयत्न करा. तर शॉर्ट फॉर्ममध्ये जान, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. तसं संडेचं सुद्धा SUN टाका फक्त, आपोआप पुढचे सुद्धा शॉर्ट फॉर्ममध्येच येतील. सन, मंथ, ट्यूजडे. आलंय, कळलं. याला म्हणायचं आहे ऑटोफिल. ऑटोफिलच्या सहाय्याने तुम्ही ते करू शकता. परंतु मला एकच संख्या आहे, नको आहे, मला फक्त संडे दाखवायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना संडेचंच आहे दाखवायचं आहे. मग अशा ठेवस तुम्हाला SUNDAY संडे, SUNDAY संडे 2 वेळेस टाईप करावं लागेल आणि दोन्ही सिलेक्ट करावं लागेल एका वेळेस. दोन्ही एका वेळेस सिलेक्ट करायचे आणि मग त्याला ऑटोफिल ट्रॅक करायचे. त्यावेळेस तुम्ही 30 संख्या वारंवार घेऊ शकता. आलं, संडे 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 संडे. कळलं का. लाईक युअर नंबर सुद्धा एखादा क्रमांक आहे, तो नंबर तुम्हाला वारंवार तसाच पाहिजे. 443204 443204 हा पिनकोड नंबर आहे, हो वारंवार पाहिजे असेल ते 2 सिलेक्ट करायचे, अधिकचं बटन ओढायचं. अशा प्रकारे तुम्ही ते ऑटोफिल करू शकता. धन्यवाद.